हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी फेशियल सारखा ग्लो कसा आणू शकतो आणि घरच्या घरी हातावरील, पायावरील, इवन सर्व शरीरावरील टॅन कसे रिमूव्ह करू शकता हे सांगणार आहे, तेही कमी पैशात. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी मी टॅमॅटो घेतला आहे. एका टॅमॅटोने तुमचे 1000 रुपये वाचवू शकता पार्लर न जाता. ते कसे ते तुम्हाला आज सांगणार आहे. खूप छान रेमेडी होणार आहे, खूप जबरदस्त आहे. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर इथे टोमॅटो घ्यायचे आहे आपल्याला, खूप जास्त पिकलेले मीन्स रेड टोमॅटो आपल्याला इथे घ्यायचे आहे. त्याचबरोबर हळद आणि साखर घ्यायची आहे. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, टोमॅटोमुळे टॅनिंग कमी होते, त्याचबरोबर शरीरावरील घाण काढण्यासाठी हेल्प करते, त्याचबरोबर स्किनवर ग्लो आणण्याचे काम करते. जे टोमॅटोचे 2 भाग केले आहेत. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, एका टॅमॅटोवर हळद लावायची आणि एका टॅमॅटोवर आपल्याला साखर लावून घ्यायची आहे. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, हळद अशा पद्धतीने लावा की ते टॅमॅटोच्या पूर्ण आतपर्यंत जाईल आणि साखरही त्याच पद्धतीने लावायची आपल्याला की जी पूर्ण टॅमॅटोच्या आतमध्ये जाणार आहे. बघू शकता फ्रेंड्स, आणि जो हळदीचा टॅमॅटो आहे तो आपल्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर, इव्हन सर्व बॉडीवर आपण लावू शकतो. सगळी टॅन आपली इथे कमी होत आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे हळद जखम जरी झाली तरी आपण लावू शकतो. त्यामुळे इथे काहीही साईड इफेक्ट होत नाही फ्रेंड्स. कोणतीही रेमेडी छानच असते, त्यामुळे करायला काहीच हरकत नाही आहे फ्रेंड्स. बघू शकता, पूर्ण स्किनवर आपल्याला हळद आतमध्ये मुरवायची, पूर्ण मर्ज करायची आपल्या स्किनमध्ये, अशा पद्धतीने चोळायचे. पूर्ण टॅमॅटो संपला पाहिजे. आपल्याला कमीत कमी हे 5 ते 10 मिनटं असं चोळत राहायचे. त्याच्यानंतर जे कोपरे आहेत तिथेही चोळायचं आहे हातावरचे, म्हणजे तिथे जास्त टॅनिंग असतं तिथे आपण हे करू शकतो. छान व्यवस्थित चोळायचे अशा पद्धतीने की आपल्या हाताचं प्रेशर द्यायचा नाही आहे, फक्त हलक्या हाताने आपल्याला चोळायचं आहे. तुम्ही चेहऱ्यावरही लावताना फक्त हलक्या हाताने करू शकता. त्याच्यानंतर इथे हात वॉश केला आहे. बघू शकता फ्रेंड्स, त्याच्यानंतर ड्राय कॉटनने मी हात पुसून घेतलेला आहे. बघू शकता फ्रेंड्स, आत्ताच किती छान मऊ स्किन झालेली आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे. साखर आणि टोमॅटो घेऊन व्यवस्थित हातावर चोळायचं आहे. जी काय हळद राहिली होती आपल्या हाताला ती आता इथे पूर्ण निघून जाणार आहे आणि स्किनला एक ग्लो येण्याचं काम होणार आहे. बघू शकता फ्रेंड्स, फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवणारच आहे. खूप छान पद्धतीने चोळायचे, व्यवस्थित चोळायचे पूर्ण हाताला. हाताचे जे कोपरे आहेत तिथेही चोळायचं आहे, बोटांवर घ्यायचं आहे. हाताच्या कोपऱ्यांना खूप जास्त टॅनिंग असते, त्यामुळे तिथे थोडंसं जास्त वेळ केलं तरी हरकत नाही आहे. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जी आपल्या हातावर हळद राहिली होती ती सगळी रिमूव्ह होणार आहे. जी आपण हँडवॉश केल्यानंतर रिमूव्ह झाली नव्हती ती आता होणार आहे. साखरेमुळे एक स्क्रबिंगचं सुद्धा काम होतं आहे, जे तुम्ही चेहऱ्याला जर यूज केलं तर अतिशय उत्तम राहणार आहे. जे ब्लॅक हेड्स आहेत ते पण इथे रिमूव्ह होणार आहेत जर तुम्ही चेहऱ्यावर केलं तर. हाताच्या कोपऱ्यांनाही व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तिथे खूप जास्त टॅनिंग असतं, त्यामुळे तिथं थोडंसं जास्त वेळ चोळून घ्यायचं आहे हलक्या हातानेच.
बघू शकता फ्रेंड्स, टॅमॅटो पूर्ण संपत आलेला आहे. त्याच्यानंतर हाताने थोडंसं मसाज करायचं आहे. दोन्ही टॅमॅटो बघा फ्रेंड्स कसे झालेले आहेत. पूर्ण मी माझ्या हातावर पूर्ण ते मर्ज केलं आहे. टॅमॅटोचा आतला जो गर होता, जो रस होता, तो पूर्ण मर्ज केला आहे. बघू शकता फ्रेंड्स, मी हँड वॉश करून घेतला आहे. बघू शकता फ्रेंड्स, दोन्ही हातामध्ये फरक